जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातील विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पालक आणि पाल्यामधील व्यवहाराविषयी तुम्हाला आम्ही आणखी काही सांगणार आहोत. मुलांच्या आईवडिलांविषयी खूप साऱ्या कंप्लेंट्स असतात की आमचे आईवडील घरातल्याच 2 भाऊ बहिणींमध्ये किंवा 2 बहिणींमध्ये खूपच तुलना करत राहतात आणि आईवडिलांना सुद्धा हाच प्रॉब्लेम येतो. मुलं कंपॅरिझन करत राहतात आणि आईवडिलांना वाटतं की आपली यामध्ये काहीच चूक नाही आहे, पण मुलांना वाटतं की आईवडील तुलना करतायत आणि पालकांना वाटतं की मुलं मनातल्या मनात तुलना करतायत. आणि अशी तक्रार नेहमी एखाद्या घरात 2 मुलं असतील तर ती कायमच असते. 2-3 असतात, एकटाच असेल तर काही अडचण नसते, त्यांच्या अडचणी आणखीन वेगळ्या आहेत. पण घरात 2-3 मुलं असतील तर हा प्रॉब्लेम तुलनेनं खूपच कॉमन आहे. कायम असंच दिसतं की मोठ्या मुलांना नेहमीच आपल्या लहान भावंडांच्या तुलनेत त्यांच्या खूप तक्रारी असतात की आमचे मम्मी डॅडी हे मोठ्या मुलांशी नीट वागत नाहीत आणि छोट्या भावंडांशी खूप छान वागतात, त्यांच्याशी खूप प्रेमानं बोलतात, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करतात आणि मोठ्याला काहीच मिळत नाही, खूप कमी मिळतं. आणि दोघं आपापसात जर 2 भाऊ किंवा 2 बहिणी आपापसात जर भांडले किंवा बहीण भाऊ भांडले तर नेहमी आई म्हणते की आपल्या मोठ्या मुलालाच किंवा मुलीला की तू मोठी आहेस, जरा तुला कळायला हवं, तो तर छोटा आहे, चिंटू लहान आहे, चिंटूला जाऊ दे ना, त्याच्या मागे का लागली आहेस, असं म्हणून मोठ्यालाच कायम रागावतात आणि छोट्याची बाजू घेत राहतात. आता अशा गोष्टी बालमनावर फार खोलवर परिणाम करतात. मोठ्याला नेहमी असं वाटतं जेव्हा बघावं तेव्हा मलाच रागावतायत माझे आई किंवा बाबा. आता मी मोठा, यात माझी काही चूक आहे का, यात माझी काय चूक आहे, मी आधी जन्माला आलो, यात मी काय चूक केली आहे. तर त्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो आणि कित्येकदा तो बोलतोय की तुम्ही हे चूक करताय, तो लहान असला म्हणून काय झालं, तो सुद्धा किती मस्ती करतो बघा, त्याने मला मारलं ते तुम्हाला दिसत नाही का, पण मी जरासा हात उचलला तर माझ्यावरच तुम्ही चिडताय, मला किती बोलताय, धपाटा मारताय, माझ्याच चुका सतत काढताय तुम्ही, असं बऱ्याच मोठ्या मुलांना वाटतं. आता यामागे आईवडिलांची मानसिकता काय असते की मोठ्याला त्यांनी जसं सांभाळलंय, जी गोष्ट आज ते छोट्यासाठी करतायत ती त्यांनी ऑलरेडी मोठ्यासाठी केलेलीच आहे ती. म्हणून त्यांच्या डोक्यात हे असतं की मोठ्याचं तर आम्ही खूप केलेलं आहे, आता छोट्याचं करण्याची वेळ आली आहे आणि आता आम्ही छोट्याचं करायला हवं, त्याच्यावर आमच्याकडून अन्याय होऊ नये. आता मोठ्याच्या डोक्यात तर हे येतच नाही की माझ्या आईवडिलांनी लहानपणी माझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे. ते त्याच्या कसं लक्षात राहणार लहानपणीचं. आणि बघा जेव्हा मोठा होतो ना तेव्हा तो कायम बघतो की हो इतकं सगळं छोट्यासाठी ठेवलंय, मला तर असं कधीच काही केलं नाही, माझे तर असे लाडच केले नाहीत, याचं तर डायपरही बदलतायत, माझा कुठे डायपर बदलला होता. तो हे विसरून जातो की त्याचं हे सगळं करून झालंय ऑलरेडी. तर मुलांना कायमच डोक्यात हा प्रश्न सतावतो, कंप्लेंट तक्रार असते आणि म्हणणं असतं की आमचे मम्मी डॅडी आम्हा दोघांना खूपच वेगळी अशी वागणूक देतात आणि पक्षपातीपणा करतात आणि कायम ही तुलनात्मक दृष्टी मुलांच्या मनात असतेच असते. आता असा प्रश्न का येतो मुलांच्या डोक्यात, कारण आजकालची मुलं अत्यंत इंटेलिजंट आहेत. आम्ही तुम्हाला पुन्हा हे सांगतो की इंटेलिजन्स एवढा वाढलाय, एवढी मुलं स्मार्ट झाली आहेत
की त्यांच्या डोक्यात हे लगेच क्लिक होतं. आपण जर आपला काळ आठवला, म्हणजे आपल्या काळात असा काही तुलनात्मक विचार कोणाच्या मनात येतच नसे. जे काही आईवडील करायचे आपण ते स्वीकारायचो आणि कधी प्रश्नच पडायचा नाही, कारण आपला IQ फारच कमी होता. का असा काही प्रश्नच पडायचा नाही. आजच्या मुलांना वाय दिस, वाय लाईक दिस, वाय लाईक दॅट, कायम त्यांच्या मनात प्रश्न असतात. आणि बघा, आजकालची मुलं इतकी बुद्धिमान आहेत आणि चाणाक्ष आहेत, तीक्ष्ण दृष्टिकोन असतो त्यांचा. जितके जास्त बुद्धिमान तितका स्वभाव चौकस. त्यामुळे त्यांना ते अजिबात सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या ते मनाला लागतं. आणि आम्ही अगदी असंही बघितलं की कित्येक मुलं अशी कंपॅरिझन करत बसतात. बघता बघता शेवटी ते इतके खोलवर डिप्रेशनमध्ये जातात, मानसिक विकृत होतात, खूप सफरिंग येतं त्यांना. आणि मग अशावेळी काही मार्ग सापडत नाही, काही इलाज दिसत नाही. पण किती आईवडिलांना सांगितलं तरी आईवडिलांच्या वागणुकीत बदल होत नाही, तशीच्या तशीच राहते. तर या कारणाने तो शेवटी डिप्रेशनमध्ये जातो, चिडचिडा व्हायला लागतो. कुठलीच गोष्ट मग ती मुलं आईवडिलांची ऐकत नाहीत. धारणाच बनते की त्यांच्या मनात हाच विचार घर करून राहतो की माझे आईवडील माझ्याकडे आता बघणारच नाहीयेत. लहान भावाकडेच त्यांचं लक्ष आहे, त्याच्याबद्दलच त्यांना जिव्हाळा आहे, माझ्याबद्दल त्यांना काही वाटत नाही, त्यांच्या मनात मला स्थान नाही. म्हणजे यामुळे तो इतका डिप्रेस होतो आणि मग त्याला मानसिक त्रास, सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं, त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. तेवढी परिस्थिती उद्भवू नये हे कर्तव्य हे आईवडिलांचंच असतं. अहो, त्वरित लक्षात यायला हवं की मुलाने जरा जरी तक्रार केली तरी संपूर्ण वर्तणूकच बदलायला हवी. मोठ्याच्याही कधीतरी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून बोला, कधीतरी त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसा, कधीतरी प्रेमाने मिठी मारा, गप्पा मारा, त्याचं म्हणणं ऐकून घ्या. दोघं जर बरोबर असतील तर व्यवहार नॉर्मल करा, दोघांच्यात समान, दोघांबरोबर सारखा व्यवहार घडेल असं बघा. प्रत्येक गोष्ट दोघांसाठी सारखी आणा आणि प्रेमही सारखं करा. वस्तूंबाबत त्यांचं काही म्हणणं नसतं, पण प्रेमाच्या बाबतीत मात्र काळजी घ्या. दोघांच्या बाबतीत वेगवेगळं प्रेम दिसतं. छोट्यावर जास्त आणि मोठ्यावर कमी. हे त्यांना फारच दुःखी करतं, त्यांना फार वाईट वाटतं. तर त्यांच्या मनाचा विचार करा, ते ओळखा. ही गोष्ट जेव्हा आम्ही आईवडिलांना सांगतो तर आईवडील नेहमी असं म्हणतात, आम्हाला तर आमची सगळी मुलं सारखीच आहेत, आमच्यासाठी कोणी लाडकं नाही, कोणी कमी नाही, आईचं सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम असतं, वडिलांनाही सगळी मुलं सारखीच असतात, कधी कोणी कमी जास्त वाटू शकतं. आईचं प्रेम सगळ्यांसाठी सारखंच असतं. बघा, ही 5ही बोटं सगळ्यांची सारखीच आहेत की नाही? अरे, असं काय म्हणताय? आम्ही तर म्हणतो बघा, या 5 मधली कुठली 2 बोटं सारखी आहेत? त्यातलं प्रत्येक बोट वेगवेगळं आहे, एकसारखं कसं असू शकेल? आपल्याला कितीही मुलं असोत, पण ते एकसारखं प्रेम मुलांसाठी कधी वाटू शकत नाही. त्याची कारणं आहेत. म्हणजे आपल्या मुलांशी प्रेमाचा व्यवहार आहे की द्वेषाचा व्यवहार आहे, जो काही असेल आज, त्यामागे मागच्या जन्माचे बांधले गेलेले हिशोब असतात, ऋणानुबंध असतात. जास्त एखाद्याला प्रेम मिळत असेल तर समजायचं की मागच्या जन्मापासून आहे. द्वेष वाटला तरी तो मागच्या जन्माचाच आहे. म्हणजे आजचे रागद्वेष हे मागच्या जन्माच्या रागद्वेषाच्या बंधनाच्या अधीन आहेत. आत्ता जो दिसतोय तो परिणाम आहे, पण त्याचे कॉजेस आधीच घडून गेलेत. त्यामुळे ते एकसमान असणारच नाही. सगळ्यांसोबत एकसारखे रागद्वेष कसे असतील? इम्पॉसिबल. तर ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची की 5ही बोटं सारखी असतात. कुठे असतात बघा ना. समान नसू शकतात, वेगवेगळी असतात. 5 बोटं सारखी कुणाचीच कधीच नसणार आहेत आणि म्हणून हे सगळं समजून घ्यायची गरज आहे. तर म्हणून पालकांनी हे समजून घ्यावं. पण आपल्या डोक्यात असंच असतं ठामपणे की सगळी मुलं आपल्यासाठी सारखी आहेत, सगळ्या मुली समान आहेत. असं नसतं.
आपला व्यवहारच सांगतो की एखाद्याप्रती आपला ओढा जास्त आहे, दुसरीकडे कमी आहे. असमानता प्रत्येक वेळी दिसते आणि हे मुलांच्या लक्षात येतं. इव्हन घरातले इतर सदस्यही ते करतात. मुलांना आणि घरातल्या इतर व्यक्तींच्याही लक्षात येतं की वडिलांचा धाकट्या मुलाकडे जास्त ओढा आहे, जास्त माया आहे. आणि बघा, पण मोठ्यावर नाही आहे. हां, ते याचं कारण हेच आहे की आपल्यात काही ना काही उणीवा आहेत. आई वडिलांचेही काही वीक पॉईंट्स असतात, असं नाही होता कामा. या अशा उणीवांमधून बाहेर पडायला हवं आणि वास्तव स्वीकारायला हवं. आणि त्यासाठी आपणही मेहनत घ्यायला हवी, जेणेकरून ही सगळी असमानता दूर होईल. एकदा एक मुलगी आणि तिची आई सत्संगाला आले होते. तर आईनं सगळ्यांसमोर आपली तक्रार मांडली. ते सांगत होती की माझा मुलगा 18 वर्षांचा आहे आणि मुलगी 16 वर्षांची आहे. पण नेहमी माझ्या मुलीची अशी तक्रार असते की माझी आम्हा दोघांमध्ये माझी आई कायम माझ्या मोठ्या भावाचीच बाजू घेत असते आणि कायम मलाच काम सांगते. ते त्याला काही काम सांगत नाही. आणि जेव्हा मी विचारते की त्यालाही सांग, तर मला उत्तर देते की मुलं थोडीच घरकाम करतात, घरातलं काम तर मुलींनीच करायला हवं असतं. आणि आता मी मुलगी आहे, त्यात माझा काही गुन्हा आहे का? मुलांनी काहीच मदत करायला नको का घरातल्या कामामध्ये? त्याला तर चहाचा कप असा हातात देते ती आणि पाणी मागितल्यावर धावत जाऊन त्याच्या हातात देते. आणि मला सगळं काही करायला लागतं, पाणी मलाच भरावं लागतं. तर म्हणाली की मला तर ही असमानता बिलकुल सहन होत नाही. त्याचा परिणाम असा झाला की ती मुलगी अत्यंत रागिष्ट बनली. इतका प्रत्येक गोष्टीत तिला राग येतो आणि आईशी वाद घालते, भांडण करते. भावाशी तर तिचं नातंच तुटलेलं आहे. अभ्यासातही ती असंच करायची. आईनं एखादं काम सांगितलं तर पुस्तक घेऊन बसायची. मी अभ्यास करते, दादाला सांग, मी नाही करणार. आई तर खूप दुःखी झाली की आता मी हे सगळं कसं सांभाळू. माझ्या मनात असं अजिबात नाही की मुलीच्या प्रती मला द्वेष नाही आहे, मुलाप्रती प्रेम असं नाही आहे माझ्या मनात काही. माझ्यासाठी तर दोघंही एकसारखे आहेत, पण तरी असं या मुलीला असं वाटतंय. मग आम्ही मुलीला विचारलं तर मुलगी म्हणाली की माझ्या मनात वारंवार आई वडिलांच्या वागणुकीने हेच दृढ होत गेलं की आई नेहमी मोठ्या भावाचीच बाजू घेते, त्याला खूप छान वागवते, मला रागवते आणि शिवाय माझ्याकडून काम करवून घेते. तर मग आम्ही तिला सांगितलं, एवढंच काय तर तो मुलगा इतका मोठा असूनही तो समजा आई कुठून बाहेरून आली तर तिच्या मांडीवर जाऊन बसायचा. तर मुलगी म्हणायची तू याला बसवतेस आणि मला नाही मांडीवर बसवत. तर ती म्हणायची की काय करू, आता ऐकत नाही, तू तरी ऐक ना बाई. तर यामुळे तिला कायम असं दुःख वाटायचं की इतका मोठा झाला तरी त्याला कायम प्रेमाने वागवते, मला नाही. हे सगळं कायम मुलांच्या डोक्यात राहतं आणि त्याच्यामुळे त्यांचं तसंच मत बनून राहतं, तसंच वाटत राहतं, ठाम मत बनतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की घरात क्लेश होतात, मुलं कारणीभूत ठरतात, प्रेम टिकून राहत नाही. तर आम्ही त्या मुलीला समजावलं आणि आईलाही समजावलं की असं नका करू, दोघं सारखेत, त्यांना तशी वागणूक देऊ नका. आजच्या काळात मुलांना हे अजिबात मान्य नाही की फक्त मुलींनीच जास्त काम करायचं, मुलांनी काही करायचं नाही, घरकाम हिनेच करायचं आणि त्याने नाही, असं तर या मुली स्वीकारणारच नाहीत. तर ही काहीतरी कामं वाटून द्या, मुलावरही थोडं सक्तीने त्यांनी काम करायलाच हवं असं सांगा कर्तव्य म्हणून. आणि मुलीलाही काही कामाशी विभागणी करा आणि मुलांनी तेवढी कामं करायलाच हवीत. त्यांना चहाची कप बशी आणून हातात द्यायची किंवा पाण्याचा ग्लास द्यायचा असं नका व्यवहार करू. सारखं दोघांना समान वागणूक द्या, असमानता ठेवू नका.
तर मग आईला कळलं. तिने भर सत्संगात सगळ्या लोकांसमोर आपल्या छोट्या मुलीचे पाय धरून माफी मागितली. अश्रूंच्या धारा वाहत होत्या माफी मागताना. आणि बाया, आजवर मी तुला दुःख दिलं माझ्या अजाणतेपणी, त्याची मी माफी मागते. आजपासून पुन्हा कधी मी तुला दुःख देणार नाही. मुलगी रडत होती, आईच्या पाया पडून म्हणाली, नाही आई, असं नको करू. काही झालं तरी तू माझी आईच आहेस आणि माझीही चूक होते असं म्हणून तिनेही माफी मागितली. मुलांनीही माफी मागितली, वडिलांनी माफी मागितली. इतकं सुंदर वातावरण झालं की ज्यामुळे मनातलं सगळं मळब दूर झालं आणि सचा मार्ग मिळाला. इतकंच नाही तर मन हलकं झालं आणि मनावर जे ओझं होतं, संसारातले किती घाव मनावर बसतात, ते घाव भरून येण्यासाठी काहीतरी लागतं. ते घाव प्रेमाने आणि पश्चातापाने लगेचच भरून निघतात. तर या बाबतीत आईवडिलांनी जागृती बाळगण्याची खूप गरज आहे आपल्या मुलांसाठी. एक मुलगी यायची आमच्याकडे, कॅम्पमध्ये यायची, टीनेजर्सच्या शिबिरामध्ये आली होती. तर तिची सुद्धा हीच तक्रार होती की माझी आई छोट्या बहिणीशी खूप छान छान वागते आणि मला सतत काम सांगते, तिला काहीच सांगत नाही. ती अगदी पक्की आहे, दंगेखोर आहे आणि आईशी गोड गोड बोलून तिला पटवून स्वतःचं काम करवून घेते. मला काही असं वागता येत नाही, मी अगदी सरळ आहे. जे असेल ते आईच्या तोंडावर बोलून टाकते. ती तर तोंडाने अगदी गोड बोलते, आपलं काम साधून घेते आणि माझं तसं नाही होत. मी आवडत नाही आईला आणि त्यातून मोठी आहे म्हणून कायम आई मलाच बोलते, तू मोठी आहेस, तुला समजत नाही का? अरे मला नसेल समजत पण तिला तर समजाव, ती सुद्धा काही छोटी नाही आहे ना, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. मग तरी का माझ्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्या जातात? तिच्याकडून मात्र काहीच नाही. आणि असे विचार तिच्या डोक्यात इतके होते की ती रडायला लागली, रडत राहिली. आणि आईच्या प्रती तिच्या मनात इतका द्वेष होता, आईबद्दल असं आतून एक शत्रुत्व निर्माण झालं होतं. इतकंच काय, पण एका मुलाचा मला फोन यायचा, निरू माझी, तर माझं त्या मुलाशी काही देणं घेणं नव्हतं, तरी त्याचा फोन यायचा आणि माझी आई माझ्यावर संशय घ्यायची. आणि मी तिला सांगायचे की माझं चारित्र्य शुद्ध आहे, माझं काही नाही, हा उगाच मला कॉल करतोय, तू जरा समजून घे. तरी आई माझ्यावरच संशय घ्यायची. त्यामुळे तिचा आईच्या प्रतीचा द्वेष आणखी वाढला. तर तिने या सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगितल्या आणि त्यावेळी तिची आई ती नसताना आम्हाला आणि एका ब्रह्मचारी भाईंना आपल्या मुलीविषयी सांगत होती आणि खूपच पॉझिटिव्ह बोलत होती. आणि तीच गोष्ट त्या भाईंनी सांगितली सगळ्यांसमोर, अगं तू असं का म्हणतेस, आईविषयी तुला इतका द्वेष वाटतो? तर तुझी आई तर आम्हा सगळ्यांसमोर तुझं इतकं कौतुक करत होती, इतकी स्तुती करत होती, तुझ्याविषयी चांगलं बोलत होती. म्हणाली अशी मुलगी मला मिळाली आहे, मी खूप भाग्यवान आहे, खूप स्तुती करत होती तुझी. आणि तुला का वाटतंय की तुझी आई इतकी वाईट आहे? नाही, तुझ्या आईचं मनातून तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझा खूपच अभिमान वाटो तिला, तर तू का असा गैरसमज करून घेते? तर असं ऐकताच तिला वाटलं की असं होऊ शकतं का? असं खरंच माझी आई असं बोलू शकते? मी म्हटलं हो, हे खरं आहे, कारण तुझी आई आमच्याशी हेच बोलली. तर नक्की तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुझ्या आईबद्दलचा जो अभिप्राय आहे तो काढून टाक. तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. अरे माझ्या आईला माझ्याबद्दल असं काही वाटतं? तिला इतका आनंद झाला. आणि मग ती स्वतःच सगळ्यांसमोर माफी मागायला लागली. मी माझ्या आईला आजवर चुकीचं समजत होते. मग त्या तुलनेविषयी सांगितलं की सोड आता, जो राग हा ऋणानुबंधाचा हिशोब आहे. प्रेम ज्याच्याबरोबर जास्त घेऊन आले तिथे नेहमी त्याची बाजू घेतली जाते. हा मागच्या जन्माचा हिशोब आहे, या जन्मात कसा काय बदलणार? नीट जागृत राहिल्या स्त्रिया, माता पिता, तर ते यातून बाहेर पडू शकतील, नाही तर फारच अवघड आहे, खूप अवघड आहे. मग त्या मुलीला समजलं आणि तिला इतका आनंद झाला, एकदम आनंद वाटायला लागला. आणि म्हणाली की आता माझ्या आयुष्यात आईबद्दल माझी काहीच तक्रार नाही आणि माझ्या आईबरोबरची वागणूक आता चांगलीच असेल, असं वचन मी तुम्हाला देते. म्हणजे थोडीशी समज जर मुलांमध्ये आली तरी
बरंच मोठं दुःख कुटुंबातलं कमी होऊ शकतं. तर पालकांनी समजून घ्यावं आणि मुलांनी समजून घ्यावं, दोघांनी समजून घ्यावं, तडजोडी कराव्यात आणि एकमेकांवरचं प्रेम जे आहे ते व्यक्त करावं. दोन्ही मुलांच्या बाबतीत समान प्रेम व्यक्त करा आणि असं समान प्रेम व्यक्त करण्याची पद्धत शिकून घ्यायची गरज आहे. असं नाही की फक्त त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायचा आणि सगळं ठीक आहे, पण जेव्हा मुलांच्या चुका होतील, दोघांमधल्या कोणाची असेल, कधी त्यांना रागावून किंवा थप्पड मारून त्यांच्या चुका नका सांगू. त्यामुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. कधी कधी आईवडिलांची चूक असू शकते, चूक होतेच. चूक झाल्यावर कित्येकदा मोठ्या मुलाला रागावलं जातं पुन्हा पुन्हा. अशा वेळी तेच त्याच्या डोक्यात राहतं. त्यावेळी चुकून जरी तुम्ही धाकट्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं तर ते त्याच्या डोक्यात पक्क बसतं, अगदी पक्क, की आम्हाला हे असमान वागणूक देत आहेत. आणि अगदी लहान मुलांच्याही हे कायम डोक्यात राहतं. आणि मग त्याचा परिणाम काय होतो म्हणजे छोटी अगदी लहान मुलांमध्ये, सगळ्या जगभरातल्या मुलांमध्ये, आपल्या भारतीय मुलांविषयी आम्ही खूप ऐकलंय, कायमच जगातल्या सगळ्या मुलांमध्ये आपली भारतीय मुलं कायम अशी तक्रार करतात की मोठ्या मुलांबद्दल पालकांना कमी प्रेम असतं आणि धाकट्यांबद्दल खूप असतं. त्याच्या मागे मानसिकता काय असते तर जेव्हा मोठा मुलगा मोठा होतो आणि मग छोटा येतो, तेव्हाच पालकांनी मनात एक पूर्ण विराम ठरवलेला असतो की आम्ही मोठ्यासाठी खूप काही केलं आहे, आता धाकट्यासाठी करणार आहोत. म्हणजे मोठ्याचं पूर्ण झालंय तेवढंच करायचं होतं, पण धाकट्यासाठी तसा पूर्ण विराम नसतोच, कारण सगळं आयुष्य तो धाकटाच राहणार असतो. त्यानंतर तर कोणी येणारच नसतो. त्यामुळे त्याच्याबद्दल ती जी भावना असते प्रेमाची, ती तशीच राहते आणि मोठ्याबद्दलची मात्र कमी होते. आणि तेच नेमकं मुलांच्या लक्षात राहतं. बिझनेसमध्ये तर सगळ्यात प्रत्येक गोष्टीत बघावं तर वडिलांचं धाकट्याबद्दलचं प्रेम जास्त. बघा, सगळी मुलं वेगळी होतात, बाहेर पडतात, तर आईवडील आपल्या धाकट्या मुलाकडेच आधीच्या काळी तिकडेच राहायला जायचे का तर त्याच्याबद्दल जास्त जिव्हाळा. आपली स्टेट आणि त्यातूनही जास्तीत जास्त धाकट्याला द्यावं असं वाटतं आणि धाकट्याला देतातही जास्त आणि मोठ्यांना कमी, कारण धाकटा कायमच त्यांच्यासाठी धाकटा राहतो आणि निरागस राहतो. मोठी मुलं तर हुशार झाली, ती कमावतील आपली आपण, तर बघा अशी मानसिकता असते. मग मोठ्या मुलांना मनातून हे खटकत राहतं की धाकट्यासाठी का इतकं जास्त, आणि धाकट्याला असं जास्त फेवर केल्याने धाकटा थोडासा काय खूपच जास्त बिघडतो आणि खूप लाड करतात ना त्याचे, त्यामुळे तो थोडासा शेफारतो तो. आणि बघा तो दादागिरी सुद्धा करायला लागतो आणि जास्त प्रेमाने लाडाने तो बिघडतो. असे सगळे परिणाम दिसायला लागतात. आणि म्हणून सगळ्यांनी म्हणजे पालकांनी खूप जास्त जागृत राहायची गरज आहे. म्हणजे आपल्याला 2च मुलं आहेत, आपल्याच खांद्यावर वाढलेली आहेत, आपल्याच पोटी जन्माला आली आहेत, आपल्याच रक्ताची आहेत, दोघांचंही एकच रक्त आहे. बघा दोघांच्या रक्तात काय फरक आहे. तुमचं आणि दोन्ही मुलांचं एकच रक्त आहे, तर मग त्यांच्यावर प्रेमही एकसारखंच करा. तुम्हाला जर वाटलं की मुलांची आपल्याविषयी तक्रार आहे, प्रेमात कमी जास्त काही झालंय, तर त्याचं प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा आणि निश्चय करा की दोघांनाही आपल्याला समानच प्रेम आणि वागणूक द्यायची आहे. जय सच्चिदानंद.